श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 11 जून आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अधिक मासातील शेवटची कमला एकादशी. बघा, अधिक मासातील हा अतिशय अत्यंत दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि हा योग कितीतरी हजार पटीने जास्त फळ देणारी ही कमला एकादशी मानली जाते. कारण हा दिवस भगवान विष्णुदेवांना समर्पित असणार आहे. या अधिक मासातील शेवटची एकादशी असल्यामुळे या दिवशी भगवान विष्णुदेवांची कृपा मिळवण्यासाठी आपल्याकडे शेवटची आणि ही सुवर्ण संधी आहे. कारण की बघा, असा योग जो आहे तर तो आपल्याला परत 3 वर्षांनी मिळणार आहे. म्हणून आपल्याला या उद्याच्या दिवशी कमला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू देवांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. त्याचबरोबर कमला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू देवांची नेमकी कोणती सेवा करावी, सुख समृद्धी मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी काय करावं, कोणत्या चुका करणे टाळावे आणि या दिवशी आपल्याला आवर्जून एक पदार्थ जो आहे तर तो नक्की आपण घरामध्ये बनवून खायचा आहे. हा पदार्थ बनवून खाल्ला तर घरामध्ये सुख शांती येईल, समृद्धी येईल. म्हणजेच काय तर पैसा येईल, इच्छापूर्ती होईल आणि आपलं जे काय 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ही देखील संपेल. याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हिंदू धर्मात एकादशी व्रताला सर्व व्रतामध्ये शुभ आणि तितकेच शीघ्र फलदायी मानले गेले आहे. त्यामध्ये अधिक मासात येणाऱ्या एकादशीला म्हणजेच कमला एकादशीला किंवा पद्मिनी एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. भगवान विष्णुदेवांचे एक नाव कमलापती देखील आहे आणि माता लक्ष्मीला कमलप्रिया मानले जाते. म्हणून या एकादशीला कमला एकादशी असं देखील म्हटलं जातं की या दिवशी व्रत केल्याने, भगवान विष्णुदेवांची पूजा केल्याने त्या व्यक्तीला अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि जन्मांजन्मीचे पाप नष्ट होतात आणि घरामध्ये अन्नधान्याची, धनधान्याची उणीव चणचण आपल्याला भासत नाही. जे लोक वर्षभरातील इतर एकादशी व्रत जे आहे तर ते करू शकत नाही, मग अशांनी या अधिक मासातील शेवटची एकादशी ही कमला एकादशी मनोभावे केली तर त्यांना संपूर्ण वर्षा 12 महिन्यामध्ये 24 एकादशी येतात. तर 24 एकादशी व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होतं असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि या दिवशी काय करावं, भगवान विष्णुदेवांची पूजा सेवा कशी करावी, तर बघा, एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल, गुलाबजल, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून या दिवशी परिधान करायचे आहे. कारण की पिवळा रंग हा भगवान विष्णुदेवांच्या आवडीचा रंग आहे. त्याचबरोबर हा रंग खूप प्रिय असल्यामुळे आपल्याला आवर्जून या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे. नसेल तुमच्याकडे तर मग काळा रंग सोडून तुम्ही इतर कुठल्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. यानंतर देवघरासमोर आपल्याला आसनावरती बसायचं आहे. देवघरासमोर हातात आपल्याला थोडंसं पाणी, अक्षदा, फूल घ्यायचं आहे आणि मी आज कमला एकादशीचं व्रत मनोभावे मनापासून करत आहे. माझी पूजा विष्णू चरणी रुजू व्हावी आणि भगवान विष्णुदेवांपर्यंत मी काय माझ्या परीने जी काय छोटी मोठी सेवा करेल तर ती
पोहोचावी अशी आपल्याला मनामध्ये संकल्प करायचा आहे. भगवान विष्णू देवांच्या किंवा भगवान बालकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. यानंतर स्वच्छ पाण्याने आणि गंगाजलाने घालून आपल्याला मूर्ती स्वच्छ करायची. भगवान विष्णू देवांना आपल्याला एखादं सुगंधी अत्तर तुमच्याकडे असेल, जसं की मोगऱ्याचं, गुलाबाचं अत्तर असेल तर ते लावायचं आहे. यानंतर आपल्याला भगवान विष्णू देवांना पिवळं चंदन, अष्टगंध लावायचा आहे. माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचं आहे. पिवळी फुलं आपल्याला अर्पण करायची आहे. अक्षदा, त्याचबरोबर एकादशीला अक्षदाऐवजी तीळ वापरण्याला खास विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे. त्यामुळे सुद्धा तुम्ही तीळ जे आहेत तर ते अर्पण करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान विष्णू देवांच्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून ठेवावं. तुळशीशिवाय भगवान विष्णू देवांचा नैवेद्य पूर्ण मानला जात नाही आणि ते ग्रहण देखील करत नाही. परंतु लक्षात घ्या, एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं, मंजिरी जी आहे तर ती तोडली जात नाही. त्यामुळे आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशीच आपल्याला तुळशीची पानं जी काय लागणार आहे सेवेसाठी, उपायांसाठी, तर ती अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहे. यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा 108 वेळा जप करायचा. जमेल तितका जप करा. आपण म्हणतो ना, हाती काम मुखी राम, त्याप्रमाणे तुम्ही काम करत असताना मनामध्ये नामस्मरण करा. आणि नामस्मरणाचे खूप फायदे आहेत बघा. त्याचबरोबर भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची आरती करा. या दिवशी काय करावं, या दिवशी गरजू व्यक्तींना दान करावं. दीपदान तुम्ही करू शकता. हे तुम्ही मुख्य दरवाजाजवळ, तुळशीजवळ विष्णू देवांचं मंदिर असेल किंवा देवादिदेव महादेवांचं मंदिर असेल, माता लक्ष्मीचं मंदिर असेल, एकादशीच्या रात्री झोपण्याऐवजी भजन कीर्तन करा, नामजप करा, किंवा मग एखादं पारायण पोथी तुम्ही वाचू शकता. यामुळे पूजेचं शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. या दिवशी काय खाणं टाळावं किंवा काय करणे टाळावे, तर बघा, या दिवशी तांदूळाचा भात खाणं टाळायचं आहे. माता तुळशीला पाणी या दिवशी अर्पण करायचं नाही. तामसिक भोजन वर्ज्य करायचं आहे. घरामध्ये राग वादविवाद आपल्याला टाळायचा आहे. केस नख कापणं हे आपल्याला टाळायचं आहे. 11 जून रोजी येणाऱ्या अधिक मासातील शेवटच्या कमला एकादशीची संपूर्ण माहिती अशा पद्धतीने हा संपूर्ण दिवस जो आहे तर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू देवांच्या चरणी रुजू करायचा आहे. आता शास्त्रानुसार अत्यंत शुभ दिवशी जर आपण आपल्या स्वयंपाकघरात भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला प्रिय असणारे काही पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य अर्पण केला, तर ते पदार्थ स्वतः प्रसाद म्हणून खाल्ले तर घरामध्ये कधीही पैशाची उणीव चणचण आपल्याला जाणवत नाही. घरामध्ये जी काय आपल्या गरिबी आहे, दरिद्री आहे तर ती दूर होते आणि घरामध्ये पैसाच पैसा येतो. आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच 3 खास पदार्थांबद्दल सांगणार आहे जे तुम्ही एकादशीला आवर्जून बनवले पाहिजे आणि त्याचे धार्मिक महत्त्व देखील आहे. तर बघा मित्रमैत्रिणींनो, माता लक्ष्मीचा जन्म हा क्षीरसागरातून म्हणजे दुधाच्या समुद्रातून झाला. म्हणून दुधापासून बनवलेले पांढरे पदार्थ माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे. त्यामुळे दुसरीकडे मखाना हा देखील पाण्यात तयार होतो आणि कमळाच्या फुलांशी थेट कनेक्शन आहे याचं. माता लक्ष्मी स्वतः हा कमळाच्या फुलामध्ये विराजमान असतात. म्हणून मग कमला एकादशीच्या दिवशी मखाण्याची खीर बनवून माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू देवांना आपल्याला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तो अतिशय अत्यंत प्रसन्न होते. यामुळे घरामध्ये अडकलेला जो काही पैसा आहे, जी काय आपली पैसा येण्याची मार्ग बंद झालेली आहे तर ती खुली होतात आणि पैसा आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होते आणि धन लाभाचे नवनवीन मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात. त्यामुळे पहिले जे आहे तर ते म्हणजे शुद्ध दूध आणि मखाण्याची खीर आपल्याला आवर्जून एकादशीच्या दिवशी बनवायची आहे आणि भगवान विष्णू देवांना आपल्याला हा गोडाचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. आता बघा, माता लक्ष्मी भगवान विष्णू देव तुमच्यावरती प्रसन्न होतील. एकादशीला खीर
कशी बनवायची, तर तुम्हाला थोडेसे कढईमध्ये तूप टाकायचं आहे, पातेल्यामध्ये तूप टाकायचं आहे. मखाने तुम्हाला तूप टाकून छानपैकी भाजून घ्यायचे आहे. थोडीशी साखर घ्यायची आहे आणि दूध मिक्स करून तुम्हाला ही खीर जी आहे तर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाने बारीक पेस्ट पावडर करून घ्यायची आणि त्यामध्ये दूध घालून त्यानंतर तुम्हाला कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि ही मखाण्याची पावडर तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे दुधामध्ये आणि याची तुम्हाला खीर जी आहे तर ती तयार करायची आहे. आणि हा नैवेद्य तुम्हाला गोडाचा मखाण्याच्या खिरीचा देवांना अर्पण करायचा आहे. यानंतर तुम्हाला साबुदाण्याची पिवळी खिचडी जी असते तर ती तुम्हाला बनवायची आहे. केसर आणि हळद घातलेली साबुदाण्याची पिवळी खिचडी, उपवासाचा पिवळा शिरा, राजगिरा शिरा किंवा वरईचा गोड हलवा जो आहे तर तो देखील तुम्ही या दिवशी घरामध्ये बनवू शकता. आणि भगवान विष्णुदेवांना पितांबरधारी म्हटले जाते. पिवळा रंग हा भगवान विष्णुदेव आणि बृहस्पती ग्रहांचा सर्वात प्रिय रंग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ज्याच्या घरात पिवळ्या रंगाचे अन्न नैवेद्यामध्ये वापरले जाते तिथे भगवान विष्णुदेवांची अखंड कृपा आशीर्वाद जो आहे तर तो राहत असतो आणि तिथे माता लक्ष्मी देखील कायम वास्तव्य करत असतात. या दिवशी पिवळा पदार्थ खाल्ल्याने आपल्या कुंडलीतील जे काही ग्रह कमजोर झालेले आहेत तर ते बलवान होतात. म्हणजेच कुंडलीतील गुरु ग्रह हा मजबूत होतो आणि ज्यामुळे व्यवसायामध्ये आपली भरभराट होते आणि पैशाची आवक वाढते. कसे बनवावे, तर बघा, साबुदाणा खिचडी बनवतामध्ये तुम्हाला त्यामध्ये साबुदाणा सर्वप्रथम थोडा भिजून घ्यायचा आहे. केसर दूध वापरून तुम्ही आपण गोड शिरा जो आहे तर सेम त्याच पद्धतीने तुम्हाला दूध घालायचं आहे. त्यामध्ये हा भिजलेला साबुदाणा टाकायचा आहे, साखर टाकायची आहे आणि थोडंसं केसर दुधामध्ये मिक्स करून तुम्हाला ही साबुदाण्याची खीर खिचडी जी आहे तर तो तुम्हाला प्रसाद बनवायचा आहे आणि हा प्रसाद तुम्हाला भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. राजगिऱ्याचा शिरा, राजगिरा जो आहे तर थोडासा तुम्हाला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. तर त्याचा भात तुम्हाला शिजून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला थोडंसं केसर दुधामध्ये मिसळून तुम्हाला तो भात तयार करायचा आहे. यामध्ये साखर घालायची आहे आणि हा गोड भात जो आहे तर तो तुम्हाला भगवान विष्णुदेवांना नैवेद्य स्वरूपात अर्पण करायचा आहे. हा पिवळा प्रसाद 11 जूनच्या दिवशी घरात बनवून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेव यांना अर्पण करा आणि मग तुम्ही घरामध्ये ग्रहण करा. तिसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे पंचामृत, केळीचा प्रसाद. आता बघा याचं महत्व काय आहे, तर पंचामृत हे 5 पवित्र गोष्टीपासून बनतं. जसं की दूध, दही, तूप, मध आणि साखर यापासून तयार होतं, बरोबर. पाचही पदार्थ जे आहेत तर ते सुख समृद्धीचं प्रतीक आहेत. भगवान विष्णुदेवांच्या पूजेमध्ये केळीला खास, विशेष, अनन्यसाधारण महत्व मानले जाते. कारण केळीच्या झाडात भगवान श्रीहरी विष्णुदेवांचा वास असतो. जर तुमच्याकडे खीर किंवा हलवा बनवायला वेळ नसेल तर मग अशा वेळी तुम्ही एकादशीच्या दिवशी पंचामृत, केळीचा शिरा किंवा मग फक्त केळी कुस्करून भगवान विष्णुदेवांना भोग लावा. या प्रसादाने घरामधील वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होतात, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये पैसा येण्याची बरकत वाढते. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पदार्थ जे आहेत तर ते बनवायचे आहे. यापैकी कुठलाही एक पदार्थ तुम्ही घरामध्ये बनवू शकता आणि हे पदार्थ जे आहेत तर याचा तुम्ही भोग जो आहे विष्णुदेवांना तर तो अर्पण करू शकता गुरुवारच्या दिवशी. आता हे पदार्थ बनवताना एक गोष्ट आपल्याला नेमाने लक्षात घ्यायची आहे. एकादशीच्या दिवशी स्वयंपाकघरात तांदूळ, गहू किंवा डाळीचा वापर करू नका. वरील सर्व पदार्थ पूर्णपणे उपवासाचे आणि सात्विक असायला हवे. स्वयंपाक करताना मनामध्ये आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. यामुळे अन्नामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती येत असते आणि 11 जूनच्या पवित्र कमला अधिक मासाच्या पवित्र कमला एकादशीला तुमच्या आवडीनुसार या 3 पैकी एक कोणताही कुठलाही पदार्थ घरामध्ये तुम्ही नक्की बनवा आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेवांना मनोभावे तो नैवेद्य दाखवा, अर्पण करा. मगच तुम्ही तुमच्या घरामध्ये तो ग्रहण करा. यामुळे काय होईल, तर घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होऊन घरामध्ये सुख शांती नक्की येईल. अशा पद्धतीने आपल्याला या कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये हे गोड पदार्थ जे आहेत तर ते आवर्जून बनवायचे आहे आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णुदेवांना त्याचा भोग आपल्याला चढवायचा आहे. कारण की आता आपल्याला हा असा सुवर्ण दुर्मिळ योग जो आहे तर तो
परत आपल्याला 3 वर्षांनी बघायला मिळणार आहे. आपल्याला सेवा करण्यासाठी मिळणार आहे. कारण की बघा, अधिक मासाचे काहीच दिवस आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहे आणि या दिवसामध्ये आपल्याला आपल्या हातून होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा खूप प्रयत्न करायचा आहे. एरवी आपण तर कामामध्ये व्यस्त असतोच, परंतु अशा काही आपण ठराविक तिथीला ज्यावेळी आपल्या घरामध्ये सेवा करतो, भजन कीर्तन करतो, त्यावेळी खरोखर आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संचार करत असते आणि भगवंताचे आपल्याला कृपा आशीर्वाद जे आहेत तर ते देखील मिळत असतात. तर अशा पद्धतीने कुठलाही तुम्हाला एक पदार्थ जो आहे तर तो घरामध्ये बनवायचा आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.